6 डिसेंबरला, त्याच्या आधी आपण अयोध्येला जायचं, 6 डिसेंबरला कार सेवा आहे म्हणून सांगितलं. मी तयार झालो, मी या वेळेला कार सेवेला येणार म्हणून. मी स्वतः घरी, माझ्या घरी न सांगता मी त्या अयोध्येची कार सेवेची सफर केली. आम्ही इथून 5 जण, शहाजी कांबळे, वासू जकाते, राजू शिंदे, धनंजय सुरुंशी आणि मी, आम्ही 5 जण इथून निघालो अयोध्येला जाण्यासाठी. अयोध्येला गेल्यानंतर प्रचंड लोकसंख्येनं कार्यकर्ते जमा झाले होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते भरपूर मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते. शिवसैनिक ते सरयू कुंडात आंघोळ केली. मग सूचना आली की ओंजळवर वाळू घ्या आणि प्रतिकात्मक कार सेवा करायची आणि दरवाजासमोर लाईन लावून थांबा. मग आमच्या 5 जणांच्या चर्चा झाली, नाही आपण प्रतिकात्मक कार सेवा करण्यासाठी आलो नाही, आपण हा विषय निकाली काढूनच जायचं असं ठरवून आम्ही पाठीमागे जात असताना शेजारी स्टेज मारलेलं होतं. वरिष्ठ नेत्यांची भाषणं चालू होती. कुणीही दंगा घडवू नका, शांततेनं हे आपल्याला न्यायमार्गानं निकाली करायचा आहे असं भाषण देत होते. त्याच काळामध्ये आम्ही मागच्या भिंतीवरून आत उतरून बॅरिकेड पास करून मुख्य मशिदीजवळ अलीकडे तारेचे कंपाऊंड पास करून आत जाऊन निट्ट मशिदीवरती गेलो. आमच्याही पोटात भीती होती, वरून फायरिंग होतं का ही पोटात भीती होती. तरी देखील वरती उभारायला आधार नव्हता. 4 बोटाची पट्टी आणि वरती गुमटावरती एक सळी असलेली, उघडी सळी असलेली, सळीला हात असं धरून वरती आम्ही फोडाफोडी चालू केली. त्यानंतर पारा आल्या, त्यानंतर छन्या आल्या, हातोड्या आल्या. तोपर्यंत सर्वच कारसेवक आत घुसले. कंपाऊंड उकडून टाकलं. कोण झाडं उपडून टाकत होतं, कोण भिंती पाडत होतं, कोण ढकलून देत होतं. असं एवढं वातावरण उत्साहीवर्धक झालं होतं की कार्यकर्त्यांच्या मनात त्या बाबतीत चीड निर्माण झाली होती. संपूर्ण जमीनदोस्त झालं. तेथून आम्ही जखमी अवस्थेत आम्ही तंबूमध्ये आलो. तर तंबूमध्ये आल्यानंतर मकरंद देशपांडे, संजय धामणगावकर, बाळू गर्गे आणि गोविंद शेगुंशी हे तिघे तिथे मांडपात बसलेले दिसले. त्यानंतर गोविंद शेगुंशीनं एक वीट आणि 3 रामलल्लाची टोपी तिकडून आमच्या समोरच घेऊन आला. आम्ही हे सगळं झालं. मग प्रतिकात्मक राम मंदिर बांधायचं ठरलं. तिथंच बाजूला शेजारी चबुतर कट्टा बांधला. राम मंदिराचं साधं असं छतवजाचं कट्टा बांधून त्यावरती रामलल्लाची मूर्ती ठेवली आणि आम्ही अयोध्ये सोडलो. येत असताना रेल्वेवरती दगडफेक, रेल्वेची रोळं काढली गेली होती. रात्री बघतोय तर त्या स्टेशनवर, सकाळी बघतोय तर त्या स्टेशनवर. फार भयानक परिस्थितीत आम्ही मिरजेपर्यंत पोहोचलो. काही कार्यकर्त्यांनी फ्रंटलाईन मासिक माझ्याकडे घेऊन आले. अरे सुरेश, तुझा फोटो आलेला आहे म्हणून. आणि ते फ्रंटलाईन मासिकवरनं संपूर्ण मिरजेमध्ये एकच हलकळोल झालं की सुरेश शेळके गुमटावरती आहे. आणि त्या मी वरती गुमटावरती असताना ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंची अमरखड्ड्यात सभा होती त्यावेळेला हेमंत बोकरे शहर प्रमुख होते शिवसेनेचे आणि मी शहर उपप्रमुख होतो. त्यावेळेला ॲक्रेलिकचे उगारी पेंटर करून बिल्ले तयार केले ते शिवसेनेचे त्या सभेसाठी म्हणून. तोच शिवसेनेचा बिल्ला लावून मी अयोध्येच्या गुमटावर होतो आणि तो बिल्ला क्लिअर कट त्या फोटोमध्ये दिसत होता. त्यामुळे शिवसैनिकांनी पाडली हे डिक्लेअर झालं. आणि बाळासाहेबांनी मुंबईला बोलवून घेऊन माझा सत्कार केला. बाळासाहेबांनी पाठ थोपटली. ह्यातच मी धन्य झालो. मी पूर्वीपासून संस्थापक शिवसैनिक म्हणून सर्व शाखा, मिरजेत 36 शाखा झाल्या तर शाखा काढण्यापर्यंत सर्व शाखा ओपनिंगला संघटना वाढवण्याचं काम करत असताना मला 99 साली शिवसेनेचं तिकिटावर महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी उभारलं होतं. ऐन टायमाला तिकीट दिलं नक्की झालेलं असताना आधी मला 2 दिवस सांगितले की तुमचं तिकीट कापलं गेलं आहे. हे समजल्यानंतर मिरजेत चर्चेचा विषय झाल्यानंतर अनिल भाऊ आणि मकरंद देशपांडे यांनी मला भाजपच्या तिकिटावर उभं राहण्यास सांगितलं आणि मी त्या तिकीट मला त्यांनी मिळवून दिलं. भाजपच्या तिकिटावरती मी निवडणूक लढवली आणि मी निवडूनही आलो. चांगल्या मताने निवडून आलो. पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी मला प्रचारही करायला लागला नाही पाहिजे अशा पद्धतीने मी काम केलं. एवढं काम केलेलं असतानाही, लोकमत असतानाही माझं भाजपनेही तिकीट नंतर कापलं आणि मकरंद देशपांडेंनी तिकीट दिलं. त्यानंतर मी अपक्ष म्हणून ती निवडणूक लढवली पण माझा पराजय झाला. तेव्हापासून मी
राजकारणापासून अलिप्त राहिलो. मला हिंदुत्व करायचं आहे. हिंदुत्वाची आणि राजकारणाची ह्याची चौकट बसत नसल्यामुळं फक्त मी हिंदुत्वाचं आणि हिंदुत्वाचंच काम करत राहणार. मी राजकारणात हिंदुत्वाची गल्लत करणार नाही. सर्व समाजाला चौकटीत बसवून येणारं हिंदुत्व करेन. कोणत्याही समाजाचा आमच्याकडून देश होणार नाही अशा पद्धतीनं काम करेन. देव, देश आणि धर्म यासाठीच काम करत आहे. आजपर्यंत वयाची 60 वर्ष येतात. आजपर्यंत हिंदुत्वासाठी काम केले. इथून पुढे हिंदुत्वासाठी काम करणार.